मित्रांनो, जर तुम्हीही बी-एड सी-ई-टी दिली असेल आणि कॅप राऊंडची तुम्ही वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीसाठी असणारे कॅप राऊंड साधारणतः कधीपासून सुरू होतील आणि सध्या या शेड्यूलचा स्टेटस काय आहे या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकतो की राईट साईडला ॲडमिशन पोर्टल AY 2026-27 दिसतंय. तर या पोर्टलवरती सर्व कोर्सेसचे कॅप राऊंडचे स्टेटस आपल्याला दिसत आहेत. तर याच्यामध्येच राईट साईडला बी-एड सी-ई-टी वरती क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे बी-एड सी-ई-टीचं ॲडमिशन पोर्टल ओपन होतं. तर हे कॅपचं पोर्टल आहे. इथे सध्या जर आपण पाहिलं तर फक्त कॉलेज लॉग इन आणि डायरेक्टरेट लॉग इन हे दोनच ऑप्शन दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे रिसेंटली जे लेटेस्ट सर्क्युलर होतं ते कॉलेज सर्क्युलर आपल्याला पाहायला मिळालं. तर हे सर्क्युलर कॉलेजेससाठी आहे. कॉलेजेसने कॅप राऊंडसाठी जे रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यांच्यासाठी हे सर्क्युलर सी-ई-टी सेलने पब्लिश केलं होतं. तुम्हाला त्या सर्क्युलरचं टेन्शन घेण्याची गरज अजिबात नाहीये. तर मित्रांनो, या ठिकाणी सध्या तरी बी-एड सी-ई-टीसाठी कॅप राऊंडविषयी कुठलंही नवीन नोटिफिकेशन नाहीये. त्याच्यामुळे आत्ता तुम्ही वेट करणं गरजेचं आहे. कारण मागच्या वर्षीचं जर आपण शेड्यूल पाहिलं तर आपले कॅप राऊंड हे उशिराण्याचे सुरू झाले होते. तर इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मागच्या वर्षीचं जर आपण पाहिलं तर 25/6ला रजिस्ट्रेशन चालू झाले होते आणि 5 ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन चालू होते. एकतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी खूप जास्त वेळ दिलेला असतो. त्यामुळे हे कॅप राऊंड कधीपासून सुरू होतील याचं टेन्शन घेत बसण्यापेक्षा ते जेव्हा सुरू होतील तेव्हा सुरू होतील. त्याविषयी सी-ई-टी सेल नोटिफिकेशन पण देईल आणि त्या संदर्भात व्हिडिओसुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळतील. त्यामुळे ते कधी सुरू होतील याचं टेन्शन जास्त घेऊ नका. तोपर्यंत काही गोष्टी तुम्ही रेडी ठेवा, जसं की तुमचे डॉक्युमेंट्स असतील त्या संदर्भात असणारा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कन्वर्जन सर्टिफिकेट्सविषयी. तर हे कन्वर्जन सर्टिफिकेट्स ऑलरेडी तुम्हाला इथे कॅपच्या पोर्टलवरती सी-ई-टी सेलने अपलोड करून दिलेले आहेत. याच्यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यानुसार तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट्स फिलअप करायचे आहेत. सेमिस्टर पॅटर्नसाठी सेमिस्टर पॅटर्नचं कन्वर्जन सर्टिफिकेट, त्यानंतर ॲन्युअल पॅटर्नसाठी ॲन्युअल पॅटर्नचं कन्वर्जन सर्टिफिकेट. तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर अगेन पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी असणारे सुद्धा कन्वर्जन सर्टिफिकेट्स इथे दिलेले आहेत. त्यावरती तुम्हाला तुमच्या सेमिस्टरचे किंवा ॲन्युअल पॅटर्नचे मार्क्स फिलअप करायचे असतील. त्यावरती तुम्हाला तुमच्या सेमिस्टरचे किंवा ॲन्युअल पॅटर्नचे मार्क्स फिलअप करायचे आहेत. आणि जर ते CGPA मध्ये असतील तर तुम्हाला त्या CGPAचं मार्क्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी कुठला फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा त्यासाठी एकतर तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती चेक करू शकता किंवा मग सरळ तुमच्या कॉलेजला व्हिजिट करून त्यांच्याकडनं एक प्रॉपर कन्वर्जन सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये तुमचे 1 मार्क्स असतात, तुमच्या मार्कशीटवरती वेगळेच मार्क्स असतात. जरी सी-ई-टी सेलने तुम्हाला ते व्हेरीफाय करून दिलं तरी ऑफलाईन व्हेरिफिकेशनच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळेस या व्हेरिएशनमुळं तुमचं ॲडमिशनसुद्धा कॉलेज रिजेक्ट करतं. त्यामुळे कन्वर्जन सर्टिफिकेट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि ते कन्वर्जन तुम्ही तुमच्या कॉलेजकडनं करून घेतलेलं कधीही बेटर राहील. रँडम यूट्यूब व्हिडिओमधून कन्वर्जनचे फॉर्म्युले घेऊ नका. कन्वर्जन सर्टिफिकेट रिजेक्ट होतात. ठीक आहे, तुमचा जो प्रॉपर फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही कन्वर्जन करून घ्या, कॉलेजची मदत घ्या आणि सर्टिफिकेट बनवा. तसेच तुमच्या 10वी आणि 12वीमध्ये मल्टिपल अटेम्प्ट असतील तर त्यासाठी सुद्धा कन्वर्जन सर्टिफिकेट इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही पास झालेले सब्जेक्ट ॲड करा, कधी पास झाले ते ॲड करा, ग्रँड टोटल काढा, तुम्हाला किती % मिळाले ते काढा आणि हे कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करा. 12वीसाठी सुद्धा सेम आहे. जर तुमची 10वी किंवा 12वी ही HSC आणि SSC बोर्डशिवाय इतर बोर्डामधून झाली असेल तर CBSE बोर्डसाठी असणारं कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्ही यूज करा. याच्यामध्ये तुम्हाला सगळे फॉर्मॅट दिलेले आहेत. हे फॉर्मॅट तुम्ही बनवा आणि त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स जे आहेत ते अपडेट करा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे कन्वर्जन सर्टिफिकेट्स आहेत. ॲटलिस्ट तुमचं कॅप राऊंड सुरू होण्यापूर्वी हे कन्वर्जन सर्टिफिकेट भरून ठेवा, जेणेकरून ऐन वेळेस तुम्हाला धावपळ करायची गरज पडणार नाही आणि इझिली तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हे कॅप राऊंड सुरू होतील त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट करेलच. सोबत इतरही चॅनल आहेत की जे तुम्हाला रेग्युलरली हे अपडेट्स देत असतात. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस सुरू होईल आणि त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला समजेल.
असं काही नाही आहे की तुम्ही पहिल्या दिवशी रजिस्टर केलं म्हणजे तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज मिळेल, टॉपचं कॉलेज मिळेल किंवा मग शेवटच्या दिवशी तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला सगळ्यात खालचं कॉलेज मिळेल. अशी प्रोसेस याच्यामध्ये नसते. तुमचे ॲडमिशन हे फक्त तुमच्या पर्सेंटाईलच्या बेसिसवरती, तुमच्या रँकच्या बेसिसवरती, तुमच्या कॅटेगरीच्या बेसिसवरती होतात. तुम्ही कधीही फॉर्म भरा, पहिल्या दिवशी भरा किंवा शेवटच्या दिवशी भरा, तुमचं ॲडमिशन हे तुमच्या पर्सेंटाईलनुसार होतं. त्याच्यामुळे घाई करू नका, वाट पहा. तुमचं शेड्यूल पण येईल आणि तुमचे ॲप्लिकेशनसुद्धा सुरू होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, मीनवाईल तुम्हाला जर कॉलेजेसची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्यासाठी CETच्या वेबसाईटवरतीच ही इन्फॉर्मेशनसुद्धा अवेलेबल आहे. तर CETच्या होमपेजवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कॅप 2025-26 हे ओपन करा. इथे परत तुमचा BEdचा कोर्स सिलेक्ट करा. BEdचा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे 2025-26चं BEdचं पोर्टल ओपन होईल. इथे सर्च कॉलेजवरती क्लिक केल्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. तर मी माझी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे. त्यानंतर कॉलेजचा स्टेटस सिलेक्ट करा. समजा मला गव्हर्नमेंट कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. मीडियम सिलेक्ट करा, मी इथे ऑल ठेवतो. त्याच्यानंतर कॉलेजचा टाईप आणि कोर्स तुम्हाला इथे सिलेक्ट करता येईल. मी BEdचा कोर्स सिलेक्ट केला आणि सर्च करूयात. आता आपल्याला इथे कॉलेजेस दिसत आहेत. इथे तुम्हाला कॉलेजचा कोड दिसेल, कॉलेजचं नाव दिसेल, ॲड्रेस, युनिव्हर्सिटी, मीडियम, स्टेटस, कॉलेजचा टाईप, त्याचं किती इनटेक आहे आणि तिथे कुठल्या कुठल्या मेथड्स अवेलेबल आहेत, या सर्व कॉलेजेसची माहिती तुम्हाला या पोर्टलवरती इझिली अवेलेबल होऊ शकते. मग तुम्ही इथे कॉलेजचा स्टेटस चेंज करून वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज पाहू शकता. ऑल जर कराल तर सगळ्या प्रकारचे कॉलेज इथे येतील. या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणाऱ्या कॉलेजेसची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे कॉलेजेस इथे चेक करू शकता. जर तुम्हाला एका पर्टिक्युलर कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मोर इन्फो समोर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे त्या कॉलेजचं पेज ओपन होईल. इथे कॉलेजचा ॲड्रेस, फोन नंबर, टायमिंग्ज तसेच त्या कॉलेजची असणारी फीज हे सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे कॉलेजेस चेक करू शकता. नो डाऊट हा 25-26चा डेटा आहे. 26-27साठी सुद्धा याच्यामध्ये काही विशेष चेंजेस झालेले नसणार आहेत. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन तुम्ही इथनं मिळवू शकता आणि तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो प्लॅन करू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपण ही इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. आणि या सर्व प्रोसेसमध्ये अगदी कॅप राऊंडच्या ॲप्लिकेशनपासून तुमच्या डायरेक्ट कॉलेज ॲडमिशनपर्यंत ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग तुम्हाला मदत करणार आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.